रेखाताई किचनमध्ये काम करत होत्या. इतक्यात दारावरची बेल वाजली. म्हणून त्या घाईघाईने दार उघडण्यासाठी गेल्या. तर समोर त्यांचे पती शशिकांत होते. हातात सामानाच्या पिशव्या होत्या. रेखाताईंनी एक नजर रागानेच त्यांच्याकडे टाकली आणि बडबड करत आतमध्ये पाणी घेऊन येण्यास निघाल्या. "किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला दारावरची बेल सतत वाजवू नका. पण नाही, तुम्ही काही ऐकणार नाही. तुम्ही सतत बेल वाजवत राहता. आतमधून बाहेर येईपर्यंत देखील तुम्हाला दारात थांबायला नको. आणि त्या दिवशी समोरचे दोषी देखील ओरडत होते की तुमच्या सतत बेल वाजवल्याने आम्हाला त्रास होतो." ओट्यावर पिशव्या ठेवत शशिकांतराव म्हणाले, "त्या जोशीला सांग, आम्ही आमची बेल वाजवतो. तुम्हाला त्रास कशाला व्हायला हवा? आणि त्याचं काय एवढं? स्वतः एवढ्या मोठ्याने टीव्ही पाहत असतात तर त्यांच्या टीव्हीचा आम्हाला देखील त्रास होतोच की. तेव्हा आम्ही त्याला काय म्हणतो काय?" तेवढ्यात हळूच शशिकांतराव यांनी एक गुलाबाचे फूल घेतले आणि रेखाताईंना ते देऊ लागले. रेखाताई लाजूनच त्यांना दूर करत बोलू लागल्या, "काय करताय? कोणी येईल ना." शशिकांतराव तेव्हा अजूनच थोडं जवळ जात बोलले, "आता कोण येतंय? आणि आलं तर येऊ दे की. मी काय करतोय तेव्हा?" रेखाताई गालातच गोड हसल्या आणि त्यांना लांब करत बोलल्या, "इतकी वर्ष झाली, पण तुमच्यातलं प्रेम आणि तुमचं वागणं काही बदललेलं नाही. वय झालं आहे आता आपलं, समजलं का?" "मग काय झालं?" शशिकांतराव रेखाताईंना कामात मदत करत बोलत होते. "प्रेमाला वय असतं का? तसंही आज काय तो म्हणे व्हॅलेंटाईन डे आहे." हे ऐकताच रेखाताई मागे वळत डोक्याला हात लावत बोलल्या, "बस, पुरे झालं हं आता तुमचं. हे वय आहे का आपलं व्हॅलेंटाईन डे साजरा करायचं? आणि काय हो, एरवी मी कधी काय आहे असं जरी साधं विचारलं तरी तुम्ही आट्या पाडत म्हणता मला नाही माहिती. मग हे बरं लक्षात राहतं हो तुमच्या." तेव्हा शशिकांत काही न बोलताच हॉलमध्ये निघून येऊन बसले. काही वेळातच रेखाताई हॉलमध्ये आल्या. "तुम्हाला किती वेळा समजावून सांगायचं की जरा आठवणीनं सर्व सामान घेऊन येत जावा. आजही 4 वस्तू आणलेल्याच नाहीत. म्हणून सांगत असते, सामानाची यादी घेऊन जात राहा. पण नाही. काय तर म्हणे मी काय अजून विसरायला म्हातारा झालो आहे का?" यावर शशिकांतरावांच्याकडे उत्तर नव्हते. म्हणून त्यांनी गप्प राहणंच पसंत केलं. खरं तर ते मुंबईमधल्या 1 BHK घरात दोघेच जण राहायचे. संसाराची 30 वर्ष एकत्र काढल्यावर नवरा बायको कमी आणि आई-वडीलच ते झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या वयानुसार पडत होत्या, पण नातं मात्र दोघांचंही अजूनही तेवढंच तरुण होतं. तसं पाहायला गेलं तर रेखाताई पूर्वीपासूनच जरा जास्त मनाने हळव्या होत्या. कोणीही जरासंही काही बोललं तरी त्यांच्या मनाला लागायचं. पण अगदी पहिल्यापासूनच शशिकांतराव अशावेळी फार सांभाळून वागायचे. जेव्हा काही वर्षापूर्वी ही 2 मनं लग्नाच्या बंधनात जोडली गेली होती, रेखाताई म्हणजे त्या काळात एखादी मराठी अभिनेत्रीच सारख्याच दिसायच्या. शशिकांतराव हे उंच, रंगाने गोरे, दिसायला चांगले होते. त्या काळी त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून चांगल्या मोठ्या कंपनीत कामाला लागले आणि तेथेच कायमस्वरूपी नोकरी केली. रेखाताई वयाच्या 20व्या वर्षी लग्न करून त्या शशिकांतरावांच्या जीवनात आल्या. त्या काळी मोठी 4 लोकं जे ठरवतील ते योग्य असंच काही वातावरण होतं. रेखाताई मुंबईकर झाली. त्या अनोळखी शहरात आणि अबोल असणाऱ्या रेखाताई फार समजून-उमजून वागायच्या. तेव्हा त्यावेळी चाळीत त्यांचे एकत्र कुटुंब होते. घरात माणसांची रेलचाल कायमच असायची. त्यामुळे त्या दोघांना तेव्हा वेगळा असा कधी एकांत भेटलाच नाही. पण त्यांनी नेहमी सर्व परिस्थिती समजून घेतली. रेखाताईंचा स्वभाव शांत साधा होता आणि याच स्वभावाची शशिकांतरावांना जरा काळजी वाटायची. मी जर नसलो तर हिचं कसं व्हायचं हा प्रश्न त्यांना नेहमी सतावायचा.
कारण रेखाताई सतत दडपणाखाली राहायच्या. जास्त बोलणार नाहीत. जेवढंच तेवढं. कुठं बाहेर गेलं तरी कसलाही हट्ट नाही. जे दिलं ते पदरात घेतलं असं त्यांचं होतं. देवावर श्रद्धा आणि विश्वास त्यांचा कायम होता. जेव्हा शशिकांतराव बोलायचे, "माझ्यानंतर कसं होणार तुझं?" तर त्यांचे उत्तर अगदी ठरलेलं असायचं, "तुम्ही आहात तोवर मी आहे. जिथे तुम्ही तिथे मी पण असेन." काही दिवसानंतर जीवनातील एका प्रसंगाने मात्र शशिकांतरावांचे डोळे चांगलेच उघडले. तेव्हा त्यांना कळलं की रेखाताई वेळेनुसार परिस्थितीचा सामना करणाऱ्या आहेत. त्यावेळेत शशिकांतरावांच्या कंपनीतून त्यांना काही महिन्यासाठी ब्रेक दिला आहे. त्यांना त्याचे टेन्शन आले. त्याचा त्रास ताण हल्ली घरी पण जाणवायला लागला होता. ते हल्ली हरवल्यासारखे राहायचे. जेवणात लक्ष नसायचे आणि काही विचारलं की बोलायचे काही नाही. ऑफिसमध्ये कामाचा लोड जास्त आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचे. पण त्यांचा अस्वस्थपणा रेखाताईंना जाणवत होता. एकदा त्यांनी स्वतःची शपथ देऊन त्यांना बोलतं केलं. तेव्हा पहिल्यांदा शशिकांतराव व्यक्त झाले. मनातील घुसमट मोकळी केली. पुढच्या महिन्यापासून मला कंपनीतून ब्रेक दिला आहे. त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. तेव्हा रेखाताईंनी त्यांना धीर दिला. त्यांचा हात हातात घेऊन त्या सांगू लागल्या की तुम्ही कशाला काळजी करत आहात? तुम्हाला वाटते ना की नोकरी जाईल वगैरे, तर त्याची काळजी करू नका. हवं तर मी घरातूनच काहीतरी काम सुरू करेन आणि आपला संसार दोघांचा आहे. मग मीही करेन मदत. पण तुम्ही असं आतल्या आत झुरत राहू नका. तर तुम्ही धीराने घ्या. मी तुमच्या सोबतच आहे. शशिकांतरावांना वाटायचे रेखाताईंना फक्त चूल आणि मूल याशिवाय काहीच कळत नाही. पण त्यांचा गैरसमज दूर झाला होता. पुढच्या महिन्यापासून शशिकांतरावांना ब्रेक मिळाला आणि ते कंपनीतर्फे फोन येईपर्यंत, पुढचा निरोप मिळेपर्यंत घरीच थांबायचे होते. त्यामुळे त्या काळात त्यांनी दुसरीकडे नोकरी शोधण्याचा पण प्रयत्न केला, पण मनासारखी नोकरी मिळाली नाही. काही दिवसानंतर रेखाताईंनी घरातूनच मेस चालवण्याचे ठरवले. जेवणाच्या डब्याचे काम चालू झाले. अशातच रेखाताईंना दिवस गेले, पण तरीही त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले. हळूहळू जेवणाचे डबे वाढले. त्या अवस्थेत काम करून त्या थकायच्या, पण दाखवायच्या नाहीत. दिवसभर काम करताना त्यांची कंबर भरून यायची, पाय दुखायचे. तरीही त्यांनी माघार घेतली नाही. त्यातून मिळणाऱ्या पैशातून सामान भरायचं, उरलेली बचत करायची. त्या कठीण काळात शशिकांतरावही बाकीच्या कामात त्यांना मदत करायचे. तेव्हा त्यांना 7व्या महिन्यात माहेरातून घरी न्यायला आले. कारण आरामाची गरज होती. म्हणून शशिकांतरावांनीही सांगितलं, "मी बघतो, तू राहा गावी. सगळं नीट होईल." पण तेव्हाही रेखाताईंनी निर्धारपणे सांगितलं की मी काही आता जाणार नाही. पुढे 9व्या महिन्यातच जाईन. आणि तोपर्यंत माझा नवरा आहे माझी काळजी घ्यायला. तेव्हाही शशिकांतराव निशब्द होते. त्यांना काय बोलावं समजत नव्हतं. त्यानंतर 7 ते 8 महिन्यानंतर शशिकांतरावांना पुन्हा कंपनीत कामावर बोलावलं. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. रेखाताई 9व्या महिन्यात गावी आल्या. पहिली कन्या झाली. तिच्या बालपणाचा आनंद दोघांनीही अनुभवला. पुढच्या 2 वर्षांनी त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव वैभव ठेवले. पुढे दोन्ही मुलांचे बालपण, शाळा, अभ्यास, कॉलेज सगळ्यात कसा वेळ निघून गेला, काळ निघून गेला, दोघांनाही समजलंच नाही. असेच दिवस सरकत होते. दोघेही थकले होते. मुलीचे लग्नाचे वय होताच तिचे लग्न थाटामाटात लावून दिले. मुलगी सासरी गेली तेव्हा दोघेही भाऊ झाले, पण कन्यादानाचे कर्तव्य पार पाडले. पुढे काही दिवसांनी चाळ पाडून तेथे नवीन इमारत बांधली गेली. त्यातच त्यांचा आता 1 BHK फ्लॅट झाला. त्याच दरम्यान वैभवला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं. तेव्हा रेखाताई नाही म्हणत होत्या. एकुलता एक लेक, तोही असा लांब जाणार. पण शशिकांतरावांनी काळाची गरज आणि मुलाचे भविष्य याचा विचार करून साठवलेली सगळी पुंजी मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केली आणि त्याला परदेशी पाठवलं. पुढे 4 वर्ष तो तिथेच होता. कधीतरी फोन यायचा, एवढंच काय ते. मुलगी मात्र अधूनमधून आईबाबांना भेटायला यायची. त्यामुळे त्यांना तेवढाच दिलासा मिळायचा.
काही वर्षात शिक्षण पूर्ण झालं. तो परत आला तेव्हा त्याच्या इच्छेने लग्नही अगदी थाटामाटात करून दिलं. त्याच्या मनासारखी अगदी सुरेख सून रेखाताईंना मिळालेली होती. लग्नानंतरचे 6 महिने आनंदात सुखात गेले. सगळं चांगलं चाललं होतं. तेवढ्यात वैभवने परदेशात सेटल व्हायचं सांगितलं. बाबांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो हट्टाला पेटला होता. काळानुसार त्याला धावायचं होतं. त्याने काही ऐकलं नाही. रेखाताई सुन्न पडल्या होत्या. लहानपणी डोळ्याआड जरी झालं लेकरू तरी जीव कासावीस व्हायचा. पण आता कायमचं दूर जाणार हे त्यांना सहनच होत नव्हतं. वैभव तिकडे सेटल झाला. परदेशात त्याला जाऊन आता 3-4 वर्ष झाली. कधी कधी फोन येतो तेवढाच काय तो. त्याच्यासाठी आयुष्य काढलं, तो असा वागेल असं वाटलं नाही. रेखाताई शशिकांतरावांना दोष देत होत्या की त्याला शिक्षणालाच तिकडे धाडलं नसतं तर त्याला तिकडची धूळ लागलीच नसती, असं म्हणून त्या मोकळ्या होत होत्या. शशिकांतरावही अशावेळी शांत राहायचे. मुलांच्या विरहाने एके दिवशी रेखाताई खूप आजारी पडल्या. त्यावेळी मात्र शशिकांतराव मनातून पूर्ण हरले होते. त्यांनी आपल्या पत्नीची पूर्ण काळजी घेतली. काही दिवसानंतर हळूहळू त्यांची तब्येत सुधारली. आजही शशिकांतराव प्रत्येक क्षणाला रेखाताईंना आनंद, सुख कसा देता येईल याचा प्रयत्न करतात. रेखाताईंना हे सगळं कळत असतं. आज ते एकमेकांचा आधार घेत व देत नव्याने आयुष्य जगत आहेत. रोज सकाळ, दिवसाच्या संध्याकाळी हे 2 तरुण जीव एकत्र चहा पिऊन घालवतात. हल्ली साखर जरा कमी घालते मी, असं रेखाताई बोलत असतात. पण शशिकांतराव मात्र चालते की तेवढं असं म्हणून वेळ मारून नेतात. जीवनाच्या शेवटी जाणारे हे दोघे काय कटकट करायची. रोज असं किती उरले ते आयुष्य असं म्हणून रोज एकदा नव्याने जगतात. शेवटी कधी ते कोणालाच माहिती नाही. पण आलेला क्षण आपलं असं म्हणून एकमेकांचा हात हातात घेऊन आनंदाने हसतात. वयानुसार सुरकुत्या पडलेत अंगावर, पण मन मात्र अजूनही तारुण्यातच आहे या दोघांचं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.